नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज या चॅनलवर. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक रहस्यमय, भीतीदायक आणि थरारक अशी कथा घेऊन आली आहे. आजच्या व्हिडिओमधील अनुभव आपल्यासोबत आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने शेअर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन भीतीदायक, थरारक, रहस्यमय व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मी फारशा कुठल्या पार्टीला जात नाही, पण जवळच्या मित्रांचा आग्रह होता आणि तो मोडणे अशक्य होते. त्यामुळे मला कुणी ड्रिंक्ससाठी आग्रह करणार नाही, कारण मी काही ड्रिंक्स करत नाही आणि मी फक्त 9 वाजेपर्यंतच थांबेल. या अटीवर जाण्यासाठी तयार झालो. खरे तर 9 वाजता निघूनही घरी जायला 11 वाजणार होते आणि खूप उशीर होणार होता, पण नाईलाज होता. ठरल्याप्रमाणे सर्व एका शानदार हॉटेलमध्ये एक एक करत जमा झालो. सर्व एकत्र जमा होऊन पार्टीला सुरुवात होता होता 8 वाजून गेले. पेगवर पेग चढत गेले तशी पार्टी रंगात येऊ लागली. खूप दिवसांनी भेटलो होतो, त्यामुळे खूप गप्पा झाल्या. कुणी डान्स केला तर कुणी गाणे गायले, कुणी किस्से सांगून हसून हसून पुरेवाट केली. 9 वाजता मला निघायचे होते. घड्याळात लक्ष गेले तर 10:30 वाजून गेले होते. आता बस, आता निघायलाच हवे. जवळपास 40 ते 45 किलोमीटर प्रवास एकट्याने करायचा आहे. रात्रीची वेळ आहे आणि रस्ता सुनसान आहे याची जाणीव होती, त्यामुळे काळजी वाटू लागली. मित्रांना सांगण्याचा प्रयत्न करू लागलो, पण कुणी ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. न पिण्याची तुझी अट मान्य केली ना, आता केव्हा निघायचे ते आम्ही ठरवणार, असे सर्वजण बोलू लागले. कसंबसं त्यांना पटवण्यात यशस्वी झालो, तरीही पार्टी संपण्यास अजून 1 तास लागलाच. 2 मित्रांना जवळच ड्रॉप करायचे होते, म्हणून त्यांना सोबत घेऊन निघालो. जाता जाता त्यांना जवळच एका चौकात सोडले. उतरताना गाडी सावकाश चालव, सुनसान रस्त्यावर कुठेही थांबवू नको आणि कुणाही अनोळखी माणसाला अथवा बाईला लिफ्ट देऊ नको, असा अनाहूत सल्लाही मित्र देऊन गेले. आता मित्रांनी दिलेला सल्ला होता की दाखवलेली भीती होती हे काही कळाले नाही, पण शहर अजून संपले नव्हते, त्यामुळे बऱ्यापैकी रहदारी होती. जसजसे शहर सोडून दूर जात होतो तशी रहदारी कमी होत गेली. जसे शहर मागे गेले तसे एखाद दुसरीच गाडी दिसू लागली. आता शहर खूप मागे गेले होते आणि हायवेवर मी फक्त एकटाच होतो. पुढे जवळपास 20-25 किलोमीटर तरी कुठलेही मोठे शहर नव्हते. काही गावे होती, पण रात्रीची वेळ होती, तेथे कुणीही नसणार याची जाणीव होती. मी ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करून कुठलेही दडपण घ्यायचे नाही ठरवून गाडी चालवू लागलो. या सुनसान रस्त्यावर कुणीही गाडी थांबवून लुटू शकतो याची जाणीव होती, त्यामुळे काहीही झाले तरी गाडी उभी करायची नाही हे मनाशी पक्के केले. रस्ता सरळ होता. गाडीचा प्रकाश दूरवर जात होता. दडपणामुळे एक्सिलेटरवरचा पाय दाबला जात होता. गाडीचा वेग वाढला आहे हे लक्षात आल्यावर गाडी पुन्हा स्लो करत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल आणि अंधार होता. गाडीचा प्रकाश अंधाराला चिरत गाडी वेगाने पुढे जात होती. पुढे अचानक वळण आलं, तसं गाडी जरा स्लो करून सफाईदार वळण घेऊन पुढे गेलो. गाडीचा हेडलाईट पुन्हा रस्त्यावर पसरला तसे मनामध्ये चर्र झाले. एक आकृती त्या प्रकाशात रस्त्याच्या मधोमध दिसू लागली. गाडीचा वेग कमी केला. एक माणूस हातवारे करून गाडी थांबवण्याचा इशारा करत आहे हे दिसू लागले. काहीही झाले तरी गाडी थांबवायची नाही. प्रसंगी त्या माणसाला उडवून पुढे जायचे
हे मनाशी पक्के केले. पण तरीही जसा तो माणूस गाडीच्या जवळ आला तसा मी करकचून ब्रेक दाबलाच. त्याला उडवता उडवता त्याला लागूनच गाडी उभी राहिली. माणूस सुस्थितीत आणि सभ्य दिसत होता, त्यामुळेच कदाचित ब्रेक दाबला गेला असावा. साहेब, प्लीज गाडी थांबवा, इथे ॲक्सिडेंट झाला आहे, जरा मदत करा. त्याचा आवाज गाडीमध्ये घुमला. मी घाबरतच बाजूला पाहिले तर खरोखरच ॲक्सिडेंट झाला होता. एका कारने रस्त्याच्या कडेला झाडाला धडक दिली होती. कारच्या पुढच्या बाजूचा चक्का चूर झाला होता. हे गाडीच्या प्रकाशात साफ दिसत होते. गाडीची काच खाली केली तसा तो माणूस बोलला, साहेब, गाडीमध्ये लहान मूल बेशुद्ध पडलं आहे, त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, त्याचा जीव वाचेल. पुढचे दोघेही गेले आहेत, पण त्यांची काळजी करू नका, ते मी पाहतो. मनातील भीती काहीशी कमी झाली. आपल्याला मदत करायची आहे या जाणीवेतून मी निर्धोकपणे गाडीतून उतरलो. कारच्या जवळ गेलो. मोबाईलच्या प्रकाशात गाडीत पाहिले. मागील सीटच्या खाली एक 5-6 वर्षाचे मूल पडले होते आणि पुढच्या सीटवरील दोघेही पूर्णपणे दबले गेले होते. त्यांना काढणे मला शक्य नव्हते आणि ते जिवंतही नाहीत याची खात्री झाली. बहुतेक ते या मुलाचे आईवडील असावेत. गाडीचा मागचा दरवाजा उघडला. मुलाला उचलले. मुलगा जिवंत आहे याची खात्री झाली. त्याला उचलून माझ्या गाडीकडे नेले. गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी त्या माणसाकडे मदतीसाठी पाहिले तर तो जागेवर नव्हताच. कुठे गेला हा अंधारात? दिसला नाही म्हणून कसरत करत मीच दरवाजा उघडून त्याला मागील सीटवर झोपवले. आता येथे थांबण्यात अर्थ नव्हता. जवळच 5-6 किलोमीटरवर हॉस्पिटल होते. लवकर या मुलाला तेथे घेऊन जाऊ हा विचार करून गाडीत बसलो आणि त्या माणसाला आजूबाजूला पाहू लागलो. तसा तो गाडीच्या बाजूला उभा असलेला आणि मला जायची खूण करत असताना दिसला. मी जशी गाडी सुरू केली तसा हात जोडून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात काळजी आणि कृतज्ञतेची भावना दिसत होती. मी वेगाने मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालो. शहरात प्रवेश करताच पोलीस चौकी दिसली. पोलीस चौकीजवळ गाडी थांबवून गस्तीवरील पोलिसांना ॲक्सिडेंट आणि मुलाची कल्पना दिली. एक पोलीस हवालदार माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये आले. मुलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले गेले. काही वेळातच डॉक्टरांनी मुलाला चेक केले. मुक्का मार लागला आहे असल्याचे सांगितले, पण मुलगा व्यवस्थित आहे असे सांगितल्यावर जरा बरे वाटले. पोलिसांना घटनेची मला माहीत असलेली माहिती दिली, पण त्यांच्या चौकशीचा भाग असल्याकारणाने काही वेळ थांबावे लागेल असे त्यांनी सांगितले. नाईलाज होता. घरी फोन करून उशीर होईल म्हणून सांगितले. काही वेळाने ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकू येऊ लागला. एक पोलीस गाडी आली. मागोमाग ॲम्ब्युलन्सही दाखल झाली. ॲम्ब्युलन्समधून 2 मृतदेह बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पोलीस गाडीमधून आलेले पोलीस इन्स्पेक्टर माझ्याकडे आले. माझी विचारपूस केली. अपघाताबद्दल चौकशी केली. मला माहीत असलेले पुन्हा त्यांना सांगितले. मुलाला मदत केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. मृतांची ओळख पटली आहे. लवकरच त्यांचे नातेवाईक येतील. तोपर्यंत तुम्ही देखील पाहून घ्या. ओळखता का? त्यानंतर तुम्हाला जाण्याची परवानगी देतो बोलले. थोड्याच वेळात हवालदारांनी मृतांची ओळख पटवण्यासाठी मला एका रूममध्ये बोलावले. दोन्ही मृतांना रूममध्ये स्ट्रेचरवर ठेवले होते. एका शवावरील चादर बाजूला केली. 30 ते 35 वयाच्या महिलेचा मृतदेह होता. मी नाही ओळखत म्हणून मानेनेच खुणावले. त्यानंतर दुसऱ्या मृतदेहावरील चादर बाजूला केली गेली. मी त्या मृतदेहाचा चेहरा पाहिला आणि हादरलोच. पायाखालची जमीन सरकत आहे असा भास झाला. ज्या माणसाने गाडी थांबवली होती अगदी सेम
त्याच्यासारखाच माणूस दिसत होता. खरं तर विश्वास बसत नव्हता. बहुतेक आपल्याला भास होत असेल असे वाटत होते. पोलिसांनी ओळखता का म्हणून विचारले, पण मी नाही म्हणून सांगितले. पोलिसाला मनातले सांगितले असते तर त्याने विश्वास ठेवला नसताच, पण खोटे सांगतो आहे म्हणून आपल्यावरच संशय घेतला असता याची जाणीव होती. मी रूमच्या बाहेर येऊन पाकावर बसलो, जरासे पाणी प्यालो आणि आपल्याला झालेला हा भास आहे, दोघेही वेगवेगळे आहेत हे मनाशी पक्के केले. माझा फोन नंबर आणि पत्ता घेऊन आणि आपल्या चौकशीचे काम पूर्ण करून पोलिसांनी मला जाण्याची परवानगी दिली. खूपच उशीर झाला होता. पहाटेचे 3 वाजून गेले होते. मी घरी जाण्यासाठी निघालो. हॉस्पिटलमध्ये बसलो असताना एका रुग्णाच्या नातेवाईकाशी ओळख झाली होती. ते माझ्याच गावात राहत होते. जसा मी जाण्यासाठी निघालो तसे ते माझ्या जवळ आले आणि बरोबर येण्याविषयी विनंती केली. मलाही सोबत हवी होतीच. मी चला म्हणून सांगितले. तसे त्यांनी त्यांचे सामान घेतले आणि माझ्या बरोबर निघाले. त्यांचे सामान मागील सीटवर ठेवले आणि मी गाडी सुरू केली. काही वेळातच आम्ही आमच्या गावात पोहोचलो. जरा वेळाने त्यांनी गाडी थांबवण्याची विनंती केली. त्यांचे ठिकाण आले होते. मी गाडी थांबवली तसे ते उतरले आणि गाडीचा दरवाजा बंद केला. मीही निघायच्या तयारीत त्यांच्याकडे पाहिले. तसे ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण दरवाजा बंद असल्याने ऐकू येत नव्हते. म्हणून मी गाडीची काच खाली केली. तसे त्यांचे सामान गाडीत राहिले आहे असे त्यांनी सांगितले. अरे हो, विसरलोच असे बोलून मी मागचे दार उघडून त्यांचे सामान दिले. मनापासून धन्यवाद बोलून ते निघाले. तसे मीही गाडी चालू केली, पण लगेचच स्तब्ध झालो. गाडी थांबवली आणि विचार केला. तसे काहीतरी आठवले. आपल्याला झालेला तो भास नक्कीच नव्हता याची खात्री झाली, कारण गाडीच्या काचा बंद असूनही साहेब प्लीज गाडी थांबवा, इथे ॲक्सिडेंट झाला आहे, जरा मदत करा, हे स्पष्टपणे गाडीत कसे ऐकू आले. तर मित्रांनो, आजचा हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असल्यास माझ्यासोबत कमेंटद्वारे नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.